आलंय हा? पण तुझी नजर फ्रेंडशिप वाली नाही आहे ना? नाही आता गप रे, मला उशीर होतोय. माईसाहेब चिडतील माझ्यावर. माई माई आज तुमच्यावर चिडणं शक्यच नाही. हा, उलट ते तुमच्याकडे बघून खुश होतील. पण ती काय दिसतंय तुम्ही आज? पण खरंच एकदम कडक दिसते. बरं, हा आज तुम्ही त्या गावात जाताय, त्या गावातले लोक तुम्हाला ओळखत नाही, पण काळजी करू नका, माई ओळख करून देतील. आणि जेव्हा माई ओळख करून देतील ना, या आमच्या सुनबाई म्हणून, तेव्हा बघा कशा टाळ्या आणि चिट्ट्या वाजतील. नुसता अनुभव घ्या, अनुभव. तुम्हाला सांगतो, माईंसोबत जाणं म्हणजे ना आयुष्य असते, आयुष्य. अशी बरदास्त ठेवतात ना, एकदम रॉयल फिलिंग. माई सुनबाईंना घेऊन आल्यात हे कळल्यानंतर त्या लोकांना असं होईल की तुम्हाला कुठे ठेवू कुठं नाही. अशी एकदम रॉयल फिलिंग येते म्हणून सांगतो. तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. काय टेन्शन सोबत चालते तर टेन्शन येणारच ना. काय काय म्हणलं? टेन्शन काय म्हणलं का तुम्ही? नाही, ते मला असं म्हणायचं होतं की टेन्शनला पण टेन्शन देतील माईसाहेब. हा, म्हणजे तू मला बोलण्यात अडकवू नकोस. मला खरंच उशीर होतोय, मला जाऊ दे ना. जावा जावा तुम्ही. ऑल द बेस्ट तुम्हाला. एकदम मागं वळून बघा की. नाही बघणार. माईसाहेब आला नाहीत का अजून? साहेब नाही आले, तुम्ही बसा, येतील त्या. नाही, ठीक आहे, मी थांबते. माईसाहेब, बराच वेळ झाला, सुनबाई उन्हातच उभे आहे. मग त्रास होतोय का तुम्हाला? त्रास नाही, पण एन्जॉय एन्जॉय करा की जालिंदर. हा असं चांगलंय. जालिंदर, आजचं वर्तमानपत्र कुठे? आना बघू. आहो, सकाळीच वाचून झालं तुमचं. झालतं, पण आता कोडी सोडवायची. आणतो. जालिंदर, ते ताणून धरणे, बेटीस धरणे, गाजर दाखवणे
याला 8 अक्षरी काय शब्द आहे रे? लटकवत ठेवणे. लटकवत ठेवणी. करेक्ट. कसं काय सुचलं तुला जालिंदर? सुचला नाही, दिसला. हा? काय जालिंदर तुम्ही पण. आमची जागा घ्यायला बघताय ते पण आम्ही जिवंत असताना. आम्हाला जसं समोरच्याला एका मिनिटात संपवायचं कसं कळतं ना, तसंच समोरच्याला कणाकणानं कसं छळायचं हे मी चांगलंच कळतं. माईसाहेब, आता निघावं लागलं आपल्याला. कार्यक्रमाच्या ठिकाणावरनं आयोजकांचे फोन येत आहेत. सगळी तयारी झाली, वाट बघतायत ते आपली. आत्ता हा मी कधीपासून तुमचीच तर वाट बघतोय. वेळ पाळायला आवडतं आम्हाला जालिंदर. वेळेचे पक्के होता आम्ही. झाली आत्ता वेळ झाली. निघायचं का? सुनबाई कुठं आहे? हा? किती वेळ झाला? बोलवो त्यांना. माई साहेब, नाही इथेच थांबले होते मी, तुमचीच वाट बघत होते. बराच वेळ झाला. अहो सांग म्हणे का धाडायचा? आम्ही आपल्या उगाच आमच्या खोलीमध्ये टाइमपास करत राहिलो. काय जालिंदर? नाही आम्हाला वाटलं तुम्ही तरुण आहात, वेळ लागल तुम्हाला. तरुणपणीच असते नटण्या मुरडण्याची हौस. छान दिसते साडी. लाल मिरची लईच हौस आहे ना तुला मिरवायची. तुझी हौस कशी पुरवते ती बघच. किती वेळ थांबले होते येऊन? फार नाही, एक अर्धा पाऊण तास. अर्धा पाऊण तास? काय जालिंदर? अहो तुम्ही सांगा म्हणे का धाडायचं म्हणा. नाही माई, म्हणजे आम्ही ते तुम्ही गप्प बसा आता. काय बोलणं गाऊ ग. आमच्या सुनबाई सोशिक आहे, पण इतकी परीक्षा नाही घ्यायची त्यांची. निघूया. आधीच लय उशीर झाला. बायका वाट बघत असतील आपली. आदरणीय वैदेही. आदरणीय आदरणीय नाही, आदरणीय नाही. परमपूज्य वैदेही तेजप्रताप मक्तेदार. हा परमपूज्य नाही, हे नाही चांगलं वाटत. परमपूज्य नाही. काय लिहायला पाहिजे? संचालिका. संचालिका चांगलं आहे. संचालिका पण नाही. यांचं नाव लिहायचं म्हणजे टेन्शनचं काम आहे. नेमकी कशी सुरुवात करायची ना नावाची तेच कळत नाही मला. आठवलं. श्रीमती. श्रीमती लिहायला पाहिजे. श्रीमती श्रीमती नाही, श्री नाही, श्री सौमती. श्रीमतच आहे. श्रीमती.
ते पण नको. नाही खरं तर लिहायला पाहिजे पण आता नको. काय लिहायचं नेमकं? नुसतं नावच लिहितं ना, हे बरं होईल. हा, वैदेही तेज प्रताप मक्तेदार. हा, वैदेही तेज प्रताप मक्तेदार. हे भारी वाटतंय. वैदेही तेज प्रताप मक्तेदार. आता या नावाची पाटीच तयार करून घेतो एकदम फर्स्ट क्लास मध्ये. नाही आता नाही पण कधी ना कधीतरी कामाला येईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणखी बडिओ तुमच्या नावाची पाटी तयार करून घेतोय काय? सरप्राईज आहे तुमच्यासाठी. हा हो माहिती देश प्रताप मक्तेदार खाली लिहितो. आणखी बडिओ वैदेही तेज प्रताप मक्तेदार. रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब. 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 या माई साहेब, या 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 माई, या या माई. वेलकम. माई आमचा वारसा पुढे चालवण्याची हौस आहे ना तुम्हाला? आता हे सांभाळा, हे जमलं की मग पुढचं बघू. काय थांबा थांबा माईसाहेब, नंतर काढायचं, नंतर फोटो काढा. हो नंतर काढणार आहे. अहो थांबा माईसाहेब, फोटो काढा. एक फोटो माईसाहेबांबरोबर, एक फोटो, एक फोटो काढणार, नंतर फोटो काढणार. काढा 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 लवकर काढा. झालं झालं झालं. हा माझा मुलगा, त्याने तुमच्यासाठी खूप सुंदर चित्र काढलंय. दाखवू मला. बघू बघू. हा गोड आहे तुमचं पोरग. बघ बाई, आमचं चित्र तर छानच काढलंय की रे. हा छानच काढलंय. हा बघितलं का? छान आहे ने. खूप छान काढलं. वा वा छान छान. शाबाश. जालिंदर यांचा नंबर द्या आणि आमच्याकडून पोराला एक छानस गिफ्ट द्या. शाबाश. माईसाहेब, तुमचा हाच स्वभाव आम्हा सगळ्यांना खूप आवडतो. तुम्ही सगळ्यांची जातीने विचारपूस करता, सगळ्यांची काळजी घेता. नाहीतर आजकालचे राजकारणी कोणी कोणाला विचारत नाही. असं काय बोलताय? हे बघा, जनसेवा ही ईश्वर सेवा आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि खरं सांगू का, मी फक्त रमावतीची नाही, आम्ही संबंध तालुक्याची आई आहोत. आणि आई कशी आपल्या लेकराची काळजी घेते, त्याला काय हवं नको ते बघते की नाही. माझं बी तसंच आहे. तुम्हाला काय हवं नको बघायला पाहिजे, तुमच्या अडी अडचणी सोडवल्या पाहिजेत. तुमची अडी अडचण सोडवण्यातच माझा आनंद आहे. माझं पहिलं काम आहे ते, कळलं का? ध्यानात असू द्या. आहे माईसाहेब तुमच्या सगळ्यांसाठी. द्या की आता. त्या पोरानं एवढं मेहनतीने चित्र काढलंय आणि तुम्हाला साधं धरायला त्रास होतोय. रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्य
विधात्या माई साहेब माई साहेब. चला चला या माई साहेब, या माई साहेब. या या. कार्यक्रमाला जाण्याआधी आपण देवळात जाऊन येऊया. हो म्हणजे काय, देवाचं दर्शन आधी घेतलं पाहिजे, त्याशिवाय कसं चाल. बाई सॉरी 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 माईसाहेब, ती काल पाईपलाईन फुटली ना म्हणून सगळीकडे पाणी झालंय. तुमची चप्पल खराब झाली ना. असू देत असू देत असू देत, गाव म्हंटल की अडचणी येणारच. असू देत असू देत. माईसाहेब या बाजूने या. अहो या बाजूने काय त्या बाजूने काय, देवळात जायचं म्हणजे चप्पल काढावंच लागणार की नाही. मंदिराच्या पायरीवर काढली तरी चालेल. देवाच्या पायरीवर काय बोलताय? अहो देवाच्या पायरीवर चप्पल काढायचं म्हणजे देवाचा अपमान करायचा. हे नाही करणार माईसाहेब. माईसाहेब मला द्या ना चप्पल, मी घेते. राहू दे मी घेते. दामानं घ्या. आहेत माणसं माझी आहेत. हा ती का आधार द्या जरा. आता घ्या. आव आता हातच खाली तर घ्या, हातच चपला. त्यासाठीच खाली बसलात ना. अगं घे ना, त्या एवढ्या म्हणताय तर घे ना तुझ्याकडे चप्पल. घ्या घ्या. या आता तरुण म्हणून यांना बोलवलं आधाराला, याच पडल्या. आता काय आम्हालाच द्यायला लागेल तुम्हाला आधार, त्याशिवाय उठू शकणार नाही ना तुम्ही. या उठा. या आमच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत तुम्हाला. लईच हौस आहे तुम्हाला, कळलं का? माई साहेबांच्या जबाबदाऱ्यांमध्ये किती वजन आहे ते पेलल का? सांभाळा. या माई साहेब इकडून या. या माई साहेब या इकडनं या. नीट धरती चप्पल, मला पाहिजे होती तुला मिळाली. नशीब समज तुझं, आता नीट सांभाळून ठेवती. काय बघतीयस? खुर्ची. कशाला? कशाला म्हणजे हे सामान ठेवायला. अगं माई साहेबांचं सामान येते, खाली नाही ठेवायचं. मी जातीये पण माझं लक्ष आहे तुझ्याकडं, नीट सांभाळ तिला. माई सुनबाईंना घेऊन आल्यात हे कळल्यानंतर त्या लोकांना असं होईल की तुम्हाला कुठं ठेवू कुठं नाही. अशी एकदम रॉयल फिलिंग येते म्हणून सांगतो. तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. काय माईने खूप मोठी जबाबदारी द्यायचं ठरवलंय तुला. प्रत्येक गोष्टीत ना काही ना काहीतरी दडलेलं असतं. माऊली माऊली, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.
माऊली विठ्ठल रखुमाई. हो तेजदा, नमस्कार. काय करतो? नमस्कार नमस्कार नमस्कार. आता तुम्ही आला, तुमचे पाय दुकान लागले, एकदम जाम भारी चालणार बघा शॉप आमचं. काय तू पण धुंडी, घे शुभेच्छा तुला. हे कशाला? काय म्हणजे एवढं भारी दुकान बनवलंय तू. हा घे शुभेच्छा घे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला चहा ए बंटी, काय नको काय नको काय नको. थोडस घ्या ना. काय नको अरे खरंच. काय म्हणा पण धुंडी, भारी दुकान बनवलंय एकदम जबराट. तुमच्या आणि माईसाहेबांच्या आशीर्वाद म्हणून एवढं मोठं दुकान झालं बघा. तेजदा, काल एवढं मोठं ओपनिंग होतं, तुमची लय वाट बघितली. तुम्ही आला असतात ना, किंवा माईसाहेब जरी 5 मिनिटांनी आले त्यानं जाम भारी झालं असतं बघा. नाही खरंच खरंच सॉरी बरं का धुंडी. नाही म्हणजे काल खरंच येता नाही आला रे, एक महत्वाच्या कामाला अडकलो. पण आज आलो ना, हा स्पेशल आलो. माई साहेबांनी स्पेशल आशीर्वाद पाठवले तुमच्यासाठी. खरंच भारी भारी पण भारी बनवले खरंच. तुम्ही आलात बरं वाटलं. या ना आत, या ना, साडी सेक्शन आहे आतमध्ये. आतमध्ये पण आहे? हो हो. अरे वा, भारी मोठे आहे की मग. या 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 वा वा वा. या या तेजदा, या 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 या. हे बघा, हे सगळं साडी सेक्शन आहे बरं का. हा, ह्याच्या बाजूला तिकडे जेंट्स म्हणजे पुरुषांसाठी. हा, आणि वरती आहे ना सगळं म्हणजे कुर्ते, लग्नासाठी सलवार, फेटे बिटे सगळं एकदम. क्या बात आहे. वा वा, भारी आहे की मग. दादा चांगले चांगले मस्त काय. तुम्ही उभे का? हो मी पण. अरे बस तुम्ही ना. बसा बसा. अरे बस. काय तू पण धुंडी. खरंच. तेजदा एक मिनिट बाबा. हा तेजदा, हे घ्या. अरे मला कशाला साडी, मला नको की, मी नाही नेसत. तेजदा तुम्ही पण भारी जोक करता बरं का. साडी नाही, पेढे आहे तो. तुम्हाला काल यायला जमलं नाही ना. हा बरं ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. बरं तर ठेव, नंतर घेऊन जातो. अरे हे पेढे नंतर तेजदांना देऊन टाक. हा इथे ठेवले बरं का, आठवणीने दे. हा तेजदा 2 मिनिटात आलो बरं का. अरे आलो आलो आलो. अरे काय तेजदा, अहो हे बघा कसं आहे, काल माईसाहेब येतील म्हणून काही असा स्टॉक आला होता नवीन साड्यांचा, तर मी म्हटलं ठेवून देऊया, ते द्यायच्या होत्या आपल्या माईसाहेबांसाठी. कांजीवरम साडी आहे बरं का, कलकत्त्यावरून मागवलेली स्पेशल माईसाहेबांसाठी. मला माहिती नाही त्यांना आवडेल की नाही, पण खूप म्हणजे प्रेमानं मी त्यांना साडी देतोय बरं का. काय धुंडी तू पण. आवडेल आवडेल, काय नाही आवडणार. अरे हो विसरलोच, आणि वहिनी साहेबांसाठी पण साड्या आणल्यात बरं का. हा मात्र ते काय आहे, त्याच्यात म्हणजे रंग कुठला कुठला रंग आवडेल त्यांना हे काय मी सांगू शकत नाही. म्हणजे कसं आहे ते तुम्हाला चांगलं माहिती असेल ना. दादा आता मी रिस्क नाही घेणार बाबा. आणतो आणतो. हा 2 मिनिटं थांबत दादा. अरे हळू जरा हळू. असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या बघा, शेवट्या साड्या काढल्यात. थांबा 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 थांबा. आहेत हे बघा, या एवढ्या साड्या काढलेल्या आहेत. जी आवडेल ती वहिनी साहेबांना घेऊन जा बरं का. हा बरं ठीक आहे, मी बघतो काय. तोपर्यंत ह्या साड्या मी पॅक करू का? हा चालेल चालेल. हा आणि ते दादा काहीतरी चहा वगैरे काहीतरी घ्या ना, चहा कॉफी काहीतरी घ्या. काय तू धुंडी. बरं ठीक आहे, थोडासा चहा सांग. हा आलो पटकन आलो. एवढ्या साड्यांमधून कसं चूज करणार आणखी बडीसाठी. बघू. नाही
कळतच नाही बाबा. हा, ही साडी भारी वाटते. हा, अजून एक बघू काय? हा, काय दादा आवडतेत की नाही साडी? नाही, आवडली आवडली. बरं धुंडी, ही हिरव्या रंगाची साडी आवडली मला. काय? हा बरोबर. काय किंमत आहे याची? याची 7,000 रुपये. 7,000? अहो काय मी येड्या का तुम्हाला किंमत सांगतोय? अहो तुमच्यासाठी फ्री आहे साड्या, पैसे नको मला. फ्री? हा. ए धुंडी, तू काय डोक्यावर पडलाय काय? अरे हे नवीनच दुकान सुरू केलंय तू, पहिल्याच दिवशी लॉस मध्ये जायचंय काय? अजिबात फ्री नाही. या सगळ्या साड्यांचे 5 साड्यांचे पैसे देऊनच मी जाणार घेऊन. हा सांग किती झालेत? नको तेजादा, ते काल माईसाहेब येणारच होत्या ना, म्हणून मी काढून ठेवल्या त्या साड्या. धुंडी, तुला एकदा सांगितलं ना मी पैसे देणार. तू सांग मला या 5 साड्यांचे किती पैसे झाले ते. तुला माहित नाही, वहिनी साहेबांना कळलं ना मी फ्री मध्ये साडी घेऊन आले तेच. तेजादा काय झालं? तुम्हाला सांगतोय नको पैसे, तरी पण तुम्ही. धुंडी, जरा प्लॅन मध्ये चेंज आहे. एक काम कर, या 4 साड्या दे मला आता फक्त. ही जी साडी आहे ना, ही मी नंतर घेऊन जाईन. पण ही साडी कोणाला द्यायची नाही बरं का. मी ही साडी नंतर घेऊन जाईन आणि ते बी पैसे देऊन. कळलं? ही बाजूला काढून ठेव साडी. हे बघा तेजादा, तुम्ही म्हणताय तसं ना, ही साडी आहे ना मी ठेवून देतो दुकानात. हा, एका कोपऱ्यात ठेवतो, पण ह्याचे पैसे नका देऊ ना. धुंडी, माई साहेबांना सांगून दुकानाला टाळायला हवी ना. नको 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 नको, दुकानाला लॉक नको. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही म्हणाल तसं. सांग किती पैसे झाले सांग मला. लगेच सांगतो, बिल बनवून येतो. हा आणखी बडिओ, ही साडी मी तुमच्यासाठी घेणार आहे, आपल्या दोस्तीचं गिफ्ट म्हणून. पण आत्ता नाही, हा स्वकमाईतनच घेणार. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. हा, माईसाहेब, कार्यक्रम खूप छान झाला आणि तुमचं भाषण तर त्यावेळी खूप छान झालं. सगळ्या बायका एवढ्या खुश झाल्या. साड्या छान छान मिळाल्या ना, काही काहींनी तर डबल डबल घेतल्या. माईसाहेब, तुम्ही आलात ना, खरंच सगळ्यांना खूप आनंद झालाय. तुमचा आनंद तोच आमचा आनंद. चहा घ्या माईसाहेब, चहा घ्या. माईसाहेब, तर तुमच्या बरोबर त्या मॅडम होत्या, त्या कुठे? मॅडम कोण? तुमचे मॅनेजर? हे आहेत ती आमची मॅनेजर, जालिंदर. त्या मॅडमला म्हणते मी. कोणती? अहो ती कसली आली आमचे मॅनेजर? हेल्पर आहे, हेल्पर. आमच्या घरामध्ये काम कर. त्यांना बोलवायचं का इथे नाश्ता करायला? हित कुठं बोलवत आहे तिला? तिकडे आहे, तिकडे नेऊन द्या, पाहिल ती. इथे सगळे आपले महत्वाची मंडळी बसली, आपण तिला कुठे घेतं बोलवता? या तिथे नेऊन द्या, खाईल. दादा, त्यांना नाश्ता द्या. किरण दादा, किरण दादा. आलो आलो. नाही नाही, ठीक आहे, तुम्ही इकडे आहात का? नाश्ता करून घ्या फक्त. गाडी ओपन करून देता का फक्त? थँक्यू.
काय नाश्ता? सामान ठेवते आणि मग घेते. बरं हे ठेवतो मी. एक नाश्ता. काय नाश्ता? गरमागरम आहे. अहो जिंदगीत खाल्ला नसला वडापाव. बर, तुम्हाला माहित नाहीये ना मी कोण आहे ते? माहित आहे की आम्हाला. माई साहेबांचे कामगार हेल्पर. त्यांनी सांगितलं आता म्हणल्या की इथंच वडापाव देऊन द्या. माई साहेबांकडे काम करून लय पैसे मिळत असेल ना? काही असेल तर मला पण सांगा, मी आहे की. अरे यार कोण ठेवला नसता वडापाव? एक ऍक्टिंग वाले ना कुठं बी वडापाव ठेवून देतात. पण तो माईसोबत झालं म्हणजे ना आई शक्ती आई अशी बरदास्त ठेवतात ना, एकदम रॉयल फिलिंग. तुम्हाला म्हणून सांगते, म्हणजे आपला कार्यक्रम तर एकदम छानच झाला. पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही जे योजलं होतं, कार्यक्रम तर एकदम बेस्टच झाला. काय झालं खरं आहे बरं का माई. चांगलंय.